दीप अमावस्या. तर दीप अमावस्येच्या दिवशी लहान मुलांच्या अंगावरून दिवा का ओवाळला जातो? ही खूप पारंपरिक अशी प्रथा आहे आणि श्रीकृष्णांच्या जन्मापासूनची प्रथा आहे. तर असं सांगितले गेलेलं आहे की यमुनेत लपलेला कालिया नागाला अद्दल घडवण्यासाठी श्रीकृष्णांनी त्याला हरवले व सगळ्या गोकुळवासियांना भयमुक्त केले. त्यांच्या मातेने म्हणजे गोपिकांनी श्रीकृष्णांची जे दिवे होते कणकाचे, ते दिव्यांनी त्यांची आरती ओवाळली आणि ते आरती ओवाळताना श्रीकृष्णांनी असं म्हटलेलं आहे, जी कोणी आई ह्या दिव्यांनी मुलांचे आरती ओवाळेल तिच्या मुलाचं तेज, धैर्य, शौर्य आपल्या मुलांना म्हणजे दीर्घ आयुष्य प्राप्त होईल असं म्हणण्यात आलेलं आहे. ही प्रार्थना देवाजवळ केली जाते. ज्यावेळेस आपण मुलाच्या अंगावरून हे सगळे दिवे ओवाळतो तर त्यांचं धैर्य, शौर्य, त्यांचं दीर्घ आयुष्य प्राप्त होतं, त्यांच्या संकटांचा, दुःखांचा नाश होतो, इळापिळा जाते आणि त्यांचं आयुष्य हे सुखमय होतं. अंधकार, संकट दूर होऊन तेज, शक्ती, ऊर्जेने उधळून निघतं. त्यासाठी प्रत्येकी आईने दीप अमावस्येच्या दिवशी लहान मुलांच्या अंगावरून नक्कीच दीप ओवाळायचा आहे. आणि त्या दिव्याचं काय करायचं? दिवा ओवाळून झाल्यानंतर ज्या दिव्यांनी आपण दीप अमावस्येच्या दिवशी जे दिवे केलेले असतात, दिवे घासतो, जे धुरेने भरलेले असतात, ते दिव्यांना घासून चकचक करून त्याची पूजा करतो. त्या दिव्यांना आपण जे कणकाचे दिवे आहेत त्याच्याने ओवाळत असतो. त्याच कणकाच्या दिव्यांनी आपल्याला त्याच दिव्यांनी आपल्या मुलांच्या अंगावरून औक्षण करायची असते. तर ह्या औक्षणने दिव्यांची पण पूजा होते आणि आपल्या मुलांची इडापिडा, दुःख, दारिद्र्य संपतं आणि त्यांना धैर्य, शौर्य, तेजस्वी जसे कृष्णाला मिळालं होतं तसंच त्यांना म्हणजे तेज निर्माण होतं असं म्हणण्यात आलेलं आहे. म्हणून प्रत्येक आईने ह्या दिवशी वेळ काढून आपल्या मुलाच्या अंगावरून आषाढी अमावस्येच्या दिवशी हे एक काम करायचंच आहे. हे केल्याने त्यांच्या जीवनामध्ये सुख समृद्धी येईल, प्रगती होईल. त्यांच्या जीवनात जे अडथळे आहेत ते निर्माण झालेले असेल, मुलगा मोठा असो, लहान असो, मुलगी असो, कारण की मुलगा आणि मुलगी वंशाचे दिवेज आहे. मुलगी ही 2 घरांना तारत असते, मुलगा हा एकच घराला तारत असतो. त्यामुळे मुलगी आणि मुलगा दोघांच्या अंगावरून आपल्याला दिवे ओवाळायचे असतात. त्यामुळे प्रत्येक मुलगी मोठी असो, लहान असो, तर आपल्या मुलीवरून आणि आपल्या मुलावरून प्रत्येक आईने दिवे ओवाळायचेच आहे. ही आषाढी जी अमावस्या आहे ही खूप शुभ आहे, कारण की ह्या दिवशी गुरुपुष्य अमृत योगसुद्धा आलेला आहे. तर या अमावस्येला खूप महत्त्व मानलं गेलेलं आहे. माझं चॅनल आवडत असेल लाईक, सबस्क्राईब करा.